आज आपण त्याचे राणीताई वारे यांचे पती संतोषजी वारे यांच्या कामाची कामगिरी जर आपण पाहिली तर गेल्या 4 वर्षापासून प्रशासन नेमलेलं होतं. प्रशासन नेमलेलं असताना सुद्धा विकास कामं बंद झाली नाहीत. सत्ता नसताना प्रत्येक ठिकाणाहून कामं कशी आणायची याची कला फक्त संतोषबाई वारेकरच आहे. कारण ते स्वर्गीय दिगामामाच्या तालमीत तयार झालेलं रसायन आहे. आपण म्हणतो उकळतं रसायन कधी पण आपलं उपयोग येतं. मग ज्या टायमाला त्याला आपण फोन करू किंवा बोलू त्या टायमाला रसायन उतरलेलं असतं. ही कामाचं रसायन आहे. म्हणून आपण या ठिकाणी उद्या येणाऱ्या ज्या निवडणुकीमध्ये 7 तारखेला आपण तुतारी बटन दाबून जर आपण संतोषबाई वारेला आपण जिल्हा परिषद मध्ये पुन्हा एकदा संधी दिली तर पुन्हा या करमाळ तालुक्यातील आपले पांडे गटाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आज या आजी माझ्या आमदारासह हरवण्यासाठी एकत्र यावं लागतं. ते दुर्भाग्य आहे या तालुक्याचं. अरे ज्यांनी काट्या लाट्या खाल्ल्या एकमेव गुन्हे दाखल करून घेतले असे कधी तोंड एकमेकांचे बघितले नाहीत. असे जर एकत्र येत असतील तर कोट्यापतीचं राजकारण कोणत्या ठरवा जातं हे आपण ओळखलं पाहिजे. आज ह्यांनी कधी एक तोंडसो पाहिली नव्हती. विधानसभेला ह्याच्या विरोधात प्रचार, कारखाना आला की आतून सेटिंग, आणि आता जिल्हा परिषदचं आपलं स्वार्थी आणि सोयीचं राजकारण करण्यासाठी आज या संतोषबाई वारेला पाडण्यासाठी एवढं मोठं षडयंत्र होतंय हे आपण जाणीवपूर्वक बघितलं पाहिजे. आज या सभेमध्ये तरुण वर्ग आहे. खरंच हा वर्ग जो आहे मतदान आहे, मूळ मतदान आहे, ती विकत आणलेलं मतदान नाही. प्रत्येक सभेमध्ये बाहेरून येणाऱ्या तितक्या गाड्या येतात. कालची सभाच पाहिली, मी पोतऱ्याला होतो. त्यांचा जे निरोप आला की बाहेरून गाड्या भरपूर आले. कर्मातले आपल्या पांडे गावातले फक्त 20-25 कार्यकर्ते या ठिकाणी होते. ह्यातून ओळखायचं की विधानसभेचे दावेदार आमदार निवडणूक उभा राहिलेले जर झेडपीच्या ह्याच्यावर येतात, उद्या ग्रामपंचायत कसं आणायचं हे मतदारांनी उद्या ठरवायचं. आज आपला रोज कोणावर आहे, प्रत्येकाला कोणावर टीका करायची ना आपल्याला काय नाही. मुळात म्हणजे आपल्याला कामाचं माणूस कोण आहे हे आपल्याला बघायचं. कधी तुम्ही हाक मारा, कधी आवाज द्या, पोलीस स्टेशन असेल तहसील असेल. मी प्रत्यक्षात बघतोय ज्या टायमाला पोलीस स्टेशनला असेल तर हाय संतोष हाय ते फोन, 2 फोन, एक खाली एक वर, बोलायला संधी नाही. घुसलं पोलीस स्टेशन मध्ये आलं तहसीलमध्ये काम चालूच. एक जर पंचायत समिती सदस्य झाला, झेडपी सदस्य झाला तर रेशन कार्ड काढायची लाज वाटते, जाती दाखल्याची लाज वाटते, का तर पद मोठा आहे. पण ह्यांना कधी लाज वाटली नाही. रेशन कार्डापासून जाती दाखला, उत्पन्न दाखला असं प्रत्यक्षात जाऊन काम या ठिकाणी प्रत्यक्षात पाहिलेलं आहे. आज मित्रांनो, कुठल्याही पक्षात पार्टीत मी कधी स्टेजवर भाषण केले का? कुठल्या पक्षात नाही, कुठल्या पार्टीत नाही. कारण घाण राजकारण आपल्याला आवडत नाही. ही राजकारण कुठल्या थराला आम्हाला माहिती आहे. 20 वर्ष सामाजिक कार्य करतो प्रामाणिकपणे, पण अशा कुठल्या राजकारणात कुठं मी केलं नाहीत. पण ह्या माणसासाठी हा माणूस प्रत्येक ठिकाणी कर्मात भेटलं जिथे आम्ही असं बोलत जरी थांबलो तर फक्त एकच असतं की आपल्या अडचणी कुठे आहेत का. ह्या जवळच्या माणसासाठी मी आज स्टेजवरती आहे. कारण आपल्याला निवडून द्यायचंय, उद्या जिल्ह्यापासून पाठवायचंय. अनेक योजना मित्र झेडपीच्या आतापर्यंत जेवढ्या बी निवडून सदस्य झालेत, तोंड बघून आपापल्या पद्धतीने शासकीय योजना दिलेत. जेवढ्या योजना माहीत नाहीत कोणाला तेवढ्या आम्हाला योजना माहीत आहेत. तेवढा अभ्यास ह्यांनी केला योजनेचा. अरे खुरप्याच्या दांड्यापासून अनेक योजना जिल्हा परिषद पंचायत ठरवू आहेत. मिळवायच्या कशा फक्त त्या पट्ट्यालाच माहिती, दुसरं कोण मिळू शकत नाही. पण उद्या पाडायचंय कसं ती निवेदन आपण एकदम व्यवस्थित गटामध्ये केली. प्रत्येक सभा तरुण वर्ग आणि एकदम मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये प्रत्येक सभेला या ठिकाणी लोक जमलेत.
गारगाव मध्ये काल गेलतो मी. तिथं गारगाव मध्ये हुगले कंपनीचे मित्र आहेत कार्यकर्ते, सगळ्यात जास्त आबाज गाव असताना 50-100 लीड, 50-100चा लीड तिथून मिळणार. एकजुटीनं गाव एकत्र आले तिथले. प्रत्येक गावामध्ये संतोष वारे, संतोषबाई वारे आहेच असं कुठंच नाही. बोरगाव मध्ये सुद्धा गेलो मी, म्हणलं बोरगाव आता लय ते मोठं गाव आहे, तिथं हे चालणार नाही, मग तिथं सुद्धा एकदम सामानच चालणार आहे. प्रत्येक गावात 5-10 लीड. आणि पांड्यात सुद्धा बाजारांनो आपल्याला 50-100 लीड पांड्यात दिला. उद्या अर्ध्या रातचा बोला तुम्ही, उद्या आपली कामच होणार आहे. मला सांगा कुठली एकदम काम आलं, कोणा लग्न असेल, सुखदुःख असेल, हा माणूस आहे तिथं. कोण येतं बघा सांगा, कोण आले का? काय घेणं देणं कोणाला नाही. स्वार्थी राजकारण जर करायचं असेल, आपल्या सोयीने राजकारण करणारी माणसं फक्त ऐन टायमाला बाहेर राहताना मेहनत बसलेले असतात, त्याला घेणं देणं काही गरज नाही. आता आपण परिस्थिती बघतोयच, म्हणून उद्या जास्त बोलणार नाही. आणि बोलणारे आहेत भरपूर. उद्याच्या 7 तारखेला आपण सगळ्यांनी घरातून बाहेर पडल्याबरोबर कुठलाही माणूस आला, कुणी आलं, कुणी किती नादिवलं, कुणी म्हणलं चला खिशात चपटे घालतो काय नकटी घालतो, आपल्याला बघायचं नाही. लक्ष्मी दर्शन होणार आहे, लक्ष्मी दर्शन घ्या, एकदाच या, एकदाच खावा. पण 5 वर्ष आपला कामाचा माणूस कोण आहे त्या माणसाला मतदान करा. लक्ष्मीचा मी विरोध करणार नाही. सगळे पैसे घ्या, चोरांचे पैसे आहेत. 2-2 कारखाने लोकांनी लोभरले आहेत, वाळूच्या 2 नंबर धंद्यात लोभरले. त्यामुळे सगळ्यांनी पैसे घ्या, सगळ्यांनी खावा, पण एक दिवसच खायचे आपल्याला. 5 वर्ष कामाच्या माणसाला मतदान देण्यासाठी तुतारीचं बटन दाबायचं आणि उद्या प्रचंड बहुमताने जिल्हा परिषद पुन्हा एकदा संधी द्यायची. एवढं बोलतो. जय भीम, जय भारत. यानंतर गड संवर्धन